100 वर्षात एकच व्यक्ती सलग 2 वर्ष महाराष्ट्रात पहिला येतोय, पुरोगामी महाराष्ट्रात, असं कधीच होणार नाही यासाठी एकच जोरात टाळ्या होत्या. प्रत्येक रिझल्टच्या पाठीमागं खूप मोठं स्ट्रगल असतं. आपल्याला फक्त यश दिसतं, स्ट्रगल दिसत नाही. आणि त्या स्ट्रगल मध्ये पाठिंबा देणारी लोक दिसत नाहीत. म्हणून आज खास मॅडमला सुद्धा इन्व्हाइट केलं गेलंय. मित्र आहोत आणि मित्र असताना ते जाणवायचं की सर इकडे आले, मॅडम जॉबला गेल्या, ओवीला सांभाळायला एखादा महिना ह्यांचे आई वडील, एखादा महिना त्यांचे आई वडील, अशी सगळी कसरत चाललेली असते. आणि त्यात असं असतं की अरे 20-25 लाखाचा जॉब सोडून माणूस ह्या एमपीएससीच्या मागे का लागलाय, याला कळत नसेल का, भूमिष्ठ झालाय का, असे सगळे डाऊट असतात. कारण आपल्याबद्दल असं म्हणलं जातं. पण या सगळ्या स्ट्रगल मधनं प्रमोद सरांचं स्ट्रगल खूप मोठं आहे. दुसरा महत्वाचा इतिहास हा आहे की सलग 3 वर्ष एकाच घरातील व्यक्ती स्टेट टॉपर येणं हे आतापर्यंत कधीच घडलेलं नाही. 2019 ला स्टेट टॉपर असणारे प्रसाद चौगुले हे मॅडमचे सख्खे भाऊ आहेत. 2020 आणि 21 स्टेट टॉपर असणारे मॅडमचे हसबंड आहेत. एकाच रिझल्ट आहे. असं वाटू शकतं त्यांनी कॉपी केल्या की काय, पण असं नाही. कारण दोघं जण नवोदयचं प्रोडक्ट आहे आणि नवोदयचं प्रोडक्ट असं कधीही करत नाही. मी जास्त वेळ घेत नाही, थोडक्यात सरांची ओळख करून देतो. प्रमोद चौगुले सर, गाव सोनी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. त्यांचं प्राथमिक शिक्षण सगळं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्यांच्या गावात सोनी मध्ये झालं. त्यानंतर ते जवाहर नवोदय विद्यालय पलूस सांगली या ठिकाणी शिक्षणाला होते. गव्हर्नमेंट कॉलेज कराड मधनं इंजिनिअरिंग झाली, ज्या ठिकाणी मॅडमची भेट झाली. म्हणजे आयुष्याचा जगण्याचा पहिला अर्थ त्यांना कॉलेजमध्ये मिळाला. त्यानंतर त्यांनी बीपीसीएल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, जे मी तुम्हाला क्लासमध्ये सांगितलं होतं बघा, तर प्रमोद चौगुले सरांनी पेट्रोल पंपावर काम करत. तर असं नाहीये, ही इज व्हेरी मेरिटोरियस पर्सन. ते तुम्हाला सगळं सांगणार. आज मी त्यांना विनंती केली, सर आज अभ्यासाचं काय सांग, आपण अभ्यासाचं युट्यूबवर घेऊया, सगळीकडे घेऊया. आज फक्त मुलांना स्टोरी हवी आहे, एक जेन्युइन, एक अशी स्टोरी हवी की असं का घडू शकते, या मागचं नेमकं कारण काय आहे हे शोधायचंय. सो प्रमोद चौगुले सरांनी बीपीसीएल मध्ये काम केलेलं आहे इंदोर आणि जामनगरला विथ अ हेफ्टी पॅकेज. 2012-13 त्यांचं पॅकेज 25 लाखाच्या आसपास होतं. म्हणजे आजच्या घडीला ते 1 CR वर जातं. एवढं पॅकेज सोडून त्यांना वाटलं एमपीएससी करावी. सो तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात घ्या, यूपीएससी करावी बेसिकली वाटलं. हे लक्षात घ्या की तुमचं डिसिजन चूक नाहीये, बट वेअर यू आर स्टँडिंग. बरोबर आहे की एवढं पॅकेज सोडून जर कोणी येत असेल याचा अर्थ काय की दिस फील्ड डिझर्व मेनी गुड पीपल लाईक यू, हे लक्षात घ्या. त्यांनी यूपीएससीच्या 6 मेन्स दिल्या, मोठं स्ट्रगल आहे. 4 यूपीएससी इंटरव्ह्यूज दिलेत, हे पण मोठी गोष्ट आहे. एमपीएससी 3 इंटरव्ह्यू दिले, कारण एकदा तिकडचं रिचार्ज संपलं की त्यांनी ठरवलं आता पोटा पाण्यासाठी बघायला हवं. सो 3 इंटरव्ह्यू दिले, 19, 20, 21. 19 प्रसाद पहिले आले, त्यावेळेस त्यांचा मेन्सचा स्कोर होता 520 आणि इंटरव्ह्यूला मार्क होते 57. 2020 ला त्यांचा मेन्सचा स्कोर होता 613, जो एमपीएससीच्या इतिहासातील सगळ्यात हायेस्ट स्कोर आहे. म्हणजे इट वॉज हिस्ट्री, तो इतिहास होता. त्यावेळेस इंटरव्ह्यू मार्क होते 58 आणि त्यानंतर 2021 ला त्यांनी स्वतःचा रेकॉर्ड परत 20 मार्कांनी मोडला. यावर्षी त्यांचा स्कोर आहे 634. 600च्या आसपास सुद्धा कोणी येत नाही. 634 इज अ व्हेरी लार्ज नंबर आणि इंटरव्ह्यूचा स्कोर आहे 70. तर आपण सरांचं परत एकदा जोरात टाळ्या वाजवून मी सरांचं आणि मॅडमचं एखाद्या विद्यार्थ्यांनी कोणी शाल श्रीफळ देऊन स्वागत करूया. आणि जास्त वेळ नाही घेता सगळ्यात अगोदर आज आपल्याला मॅडम कडनं ऐकायचंय, कारण सरांना माझी इच्छा आहे की मॅडमनं सांगावं की नेमकं प्रोसेस काय असते, मेकॅनिझम काय असते, की लोक पहिले कसं काय येऊ शकतात. तुम्ही असं काय खाऊ घालत, तुम्ही काय जादू केली पहिले आले. सो थँक्यू. खाली खाली
फर्स्ट ऑफ ऑल तुम्हा सर्वांचं खूप खूप आभारी आहे मी की पहिली गोष्ट तुम्ही वेटिंग केलं त्याच्याबद्दल सॉरी. आणि खूप खूप आभारी आहे की तुम्ही माझं एवढं मोठं स्वागत केलं, मला एवढं प्रेम दिलं, त्याच्याबद्दल खूप आभारी. सर्वात पहिल्यांदा मी महेश सरांचे आणि ज्ञानदीप परिवाराचा खूप खूप आभारी आहे. जसं मगाशी प्रेरणा म्हटली की कसं असतं की तुमच्या जवळ काहीतरी असताना बरेच लोक तुमच्या सोबत येतात, तुमच्याशी मैत्री करतात. ते होतं ओघाने, ते तुमच्याबरोबरही होईल. पण ज्या वेळेला तुमच्याकडे काही नसतं, तुम्ही स्ट्रगलिंग फेजमध्ये असतात, त्यावेळेला काही लोक तुम्हाला साथ देतात, तुमच्या सोबत असतात, मित्र म्हणून तुम्हाला सपोर्ट करतात. ते सरांनी माझ्यासोबत केलेलं आहे. सर माझे फक्त गुरु नाहीत, सर माझे मित्र आहेत. आम्ही बऱ्याचशा गप्पा वेगवेगळ्या अवांतर विषयावरती करत असतो. तर सरांनी मला नेहमी सपोर्ट केलाय. सरांनी मला नेहमी सांगितलं की म्हणजे कधी कधी काय होतं की आपण आपल्यावरचा आत्मविश्वास कधी कधी आपल्याला कमी होतो का, तर 5-6 वेळेला जेव्हा फेल्युअर येतो त्यावेळेला कोसळायलाच होतं. पण सरांनी त्यावेळेलाही म्हटलं की नाही, सर मला मास्तर म्हणतात, नाही मास्तर तुम्ही धीर सोडू नका, तुम्हाला वाटतंय ना करायचं तर करा, लढा. प्रूव्ह करणं हाच आपल्याला यातनं मोक्ष प्राप्त होण्यासारखं आहे, तोपर्यंत होणार नाही. त्यामुळे सरांचा एक सपोर्ट खूप चांगला राहिलाय. ज्ञानदीपमध्ये इतर श्याम सर असतील, सुशील सर असतील, इथं भरपूर म्हणजे माझे फॅकल्टी कलिग आहेत. तर या सर्वांचा म्हणजे मला कुठेतरी सपोर्ट राहिला. त्यामुळे पहिल्यांदा सरांच्या आणि ज्ञानदीप परिवाराचं मी खूप खूप आभारी आहे. आता राहिली गोष्ट माझ्या यशाबद्दलची, मला वाटतं प्रेरणानं बरंचसं सांगून टाकलंय, खास कळेल तुम्हाला. ऍक्च्युली म्हणजे मी थोडं बॅकग्राऊंड पासून सांगतो की पहिली गोष्ट की 2020 असेल किंवा 2021 असेल आणि मी पहिला आलो, ठीक आहे. तर मग बऱ्याच जणांना वाटतं की बाबा प्रसाद पहिला आला, तुम्ही पहिला आला, तुम्ही म्हणजे किंवा बरेच जणांनी ज्यांनी बघत नाही किंवा जे आपल्याला भेटत नाही त्यांना वाटतं की बाबा हे काहीतरी वेगळं आहे, असं एक ग्रह होऊन जातो. म्हणजे तुम्हाला मी एवढं पण सांगतो की ज्यावेळेला आपण ट्रेनिंगला जातो त्यावेळेला आपल्याबरोबरचे बरेचसे कलिग असतात, ते सुद्धा त्यांना सुद्धा वाटते की अरे स्टेट रँक 1 आहे, हा माणूस आपल्याबरोबर बोलेल का, कळतंय. म्हणजे तुम्हाला या टाईपचं ते एक स्टेचर होऊन जातं. पण मला तुम्हाला खूप स्पेसिफिकली सांगायचं आहे की तुमच्यात आणि इथं असणार याच्यात असा काही फरक नसतो. याचं कारण सांगतो की कारण तुम्ही ज्या बॅकग्राऊंड मधून आलाय ना तिथूनच मी सुद्धा आलो. म्हणजे माझं गाव आहे ते सोनी आहे, खेडेगाव आहे. मी तिथं 5वी पर्यंत मी सुद्धा खेडेगावातच शिकलो, तुमच्यासारखाच बिना चपलाचाच फिरत होतो. म्हणजे पॉईंट आहे की आपण कष्ट करण्यामध्ये पॉईंट आहे, ठीक आहे. तर मी सोनीमधून शिकलो, मग नंतर जवाहर नवोदय विद्यालयामध्ये माझी सिलेक्शन झालं आणि खरी माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती नवोदय विद्यालयामध्ये. कारण ऍक्च्युली फाउंडेशन जे असतं ना की एखादी गोष्ट समजून घेणे, त्या गोष्टीबद्दल म्हणजे आपलं नॉलेज वाढणे, हे काय झालं ते जवाहर नवोदय विद्यालयामध्ये झालंय. आणि त्याच्यानंतर मग पुढची जी काय जर्नी आहे ती झाली आहे. मी जेव्हा UPSCचा निर्णय घेतला, म्हणजे BPCL सोडून, BPCL खूप चांगला जॉब होता मला आणि सर जसे म्हणले चांगला पगार होता, घरची परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळे मला चांगल्या पगाराची नोकरी माझ्याकडे असणं हे खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. म्हणजे त्याच्यानंतर आम्ही घर वगैरे बांधायला चालू केलं, म्हणजे लिटरली सांगायचं तर की का तर माझी नोकरी लागली आणि आता हा बाबा काहीतरी आपल्याला एक पक्कं घर, चांगलं घर असायला पाहिजे, ते चालू केलं. आणि मग मध्येच मी म्हटलं वडिलांना की बाबा पप्पा मला जॉब सोडायचं. ऍक्च्युली त्यांच्यासाठी तो एक शॉक होता, पण त्यांनी मला हे नाही म्हटलं की नाही तू आता बाबा आपलं असं आहे आणि तू जॉब सोडला तर परत आमचं काय होईल. त्यांना एक क्षण वाटलं की विचार करून निर्णय घे, पण त्यांनी हेही सांगितलं की जो निर्णय घेशील तो तुझा असेल, मी नाही म्हणणार की तुला जॉब सोड किंवा सोडू नको. आणि त्यानंतर मी तो निर्णय घेतला. मला सुरुवातीला वाटलं होतं की UPSC होऊन जाईल. आपण CBSE मध्ये 12वी मध्ये मी पहिला आलो होतो, तिथेही टॉपर आहे, इथेही टॉपर आहे, त्यात काय. इंजिनिअरिंगला मी पहिला होतो, मला वाटलं UPSC पहिल्या अटेम्प्ट मध्येच होऊन जाईल आणि जास्तीत जास्त लागला तर दुसरा, अदरवाईज IAS तर आपण फिक्सच आहे. असा एक ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा, हा कॉन्फिडन्स घेऊन मी जॉब रिझाईन केला. इथं म्हणजे UPSC करत असताना पहिल्यांदा मी जिओग्राफी ऑप्शनल होता आणि त्याचे क्लास वगैरे लावले, भरपूर अभ्यास केला. पण रिझल्ट जेव्हा आला तेव्हा लिटरली म्हणजे सगळं फुटलं होतं की बाबा काहीच राहिलं नाही. मग मला वाटलं की अरे नाही, म्हणजे असेही बरेच लोक असतात की जे आपल्यापेक्षा हुशार असतात. म्हणजे की या स्पर्धा परीक्षेमध्ये मला पहिल्या वर्षाने काय शिकवलं तर हे शिकवलं की तुम्हीच सर्व काही नसता, तुम्हाला कॉन्फिडन्स असायला हवा, ओव्हर कॉन्फिडन्स नाही.
म्हणजे मग मी असं म्हणेन की जमिनीवरती आणलं. नंतर मी UPSC साठी खूप प्रयत्न केले. ऍक्च्युली 2018ची UPSC मला आठवते सर, की त्यावेळेला माझा खूप अभ्यास चांगला होता आणि बरोबर मेन्सच्या 2 दिवस अगोदर मला चिकन पॉक्स झाला आणि लिटरली अशी कंडिशन होती की पेपर लिहायचं का खाजवायचं. म्हणजे मी पेपरच लिहू शकलो नाही, का तर ताप होता फणफणून, चिकन पॉक्स आणि मग मेन्स. आणि मेन्स UPSCची लॉंग असते, म्हणजे ऑप्शनल आणि असं 10 दिवस जातात, त्यामुळे ते पॉसिबल नव्हतं. मग त्यामुळे तशात एक मेन्स गेली माझी. तर असं वेगवेगळ्या कारणामुळे फेल्युअर माझ्याकडे येत गेलं. एक वेळ अशी होती, 2019ची वेळ अशी होती की माझा शेवटचा अटेम्प्ट मी द्यायचं ठरलं होतं की UPSCचा अटेम्प्ट शेवटचा. आणि 19ची ॲड म्हणजे प्रसादची ॲड खूप चांगल्या जागा होत्या, म्हटलं याला MPSC पण करायचं. मग UPSC वर ते मेन फोकस होता. त्यामुळे चुकलं काय, दोन्ही पायऱ्यावरती म्हणजे थोडं UPSC पण करायचं, मेन्स आले की थोडं प्रिलिम्स आले की MPSC पण करायचं. याच्यामध्ये काय झालं की स्कोर आला पण खास स्कोर आला नाही. म्हणजे मला मेन्सला 441 स्कोर आला आणि 441 स्कोर आल्यानंतर मला वाटलं की ठीक आहे, म्हणजे रिटर्नला आणि इंटरव्ह्यूला थोडे कमी पडले तरी सुद्धा बाबा पोस्ट तरी मिळून जाईल, तहसीलदार मिळेल. मी कसं गणित घातलं होतं, 441 सेकंड की 10 कमी झाले तर होऊन जातील, 110 आले की 540ला तहसीलदार मिळाली 19ला. पण तसं झालं नाही, म्हणजे रिटर्नला मार्क आले नाहीत, इंटरव्ह्यूला पण 57 मार्क आले आणि ओव्हरऑल 520 मार्कावरती मी थांबलो आणि 521ला शेवटची ओपनची पोस्ट क्लोज झाली होती. तो काळ असा होता की लॉकडाऊन लागला होता मार्चला आणि रिझल्ट लागला जून 2020ला. मी मार्च जून 2020 वेब सिरीज बघत बसलो होतो. म्हणजे मी ब्रेकिंग बॅड, मनी हेस्ट, ह्या सगळ्या वेब सिरीज, म्हणजे खूप नावं घेता येतील, मी सगळ्या वेब सिरीज सकाळ संध्याकाळ बघायचो. का? सिलेक्शन होणार आहे. आता तर काय निवांत राहू ना, म्हणजे अभ्यास तर एवढा केला, त्यामुळे त्या निवांत आहे. नेटफ्लिक्स, अमेझॉन सगळे सबस्क्रिप्शन घेऊन मी बिंदास दिवसभर लोळत राहायचो. आणि ज्या वेळेला रिझल्ट आला 19 जून, मला आठवतंय पहिल्यांदा रिझल्ट बघितला, प्रसादचं नाव दिसलं, इतका आनंद झाला की मी लिटरली नाचलो. नंतर माझ्या लक्षात आलं की मी पण होतो. माझं नाव शोधतोय तर नाव 218 नंबरला, म्हणजे माझं सिलेक्शन झालेलं नव्हतं. तर म्हणजे हिची असेल किंवा माझी असेल अशी परिस्थिती होती की आनंद साजरा करायचा का दुःख. म्हणजे आपल्याच घरातला एक माणूस राज्यात पहिला आलाय, पण त्याच परीक्षेमध्ये आपल्याला होप्स असणारी पोस्ट काय सोडा, आपण लिस्टमध्येच नाहीये. म्हणजे खरं आम्ही ठरवलं की नाही, ज्याचं कौतुक करायचं आहे त्याची ही वेळ आहे. त्यामुळं इमिडिएटली ही म्हणजे प्रेरणा, माझा भाऊ आकाश, हे आम्ही सगळेजण इमिडिएटली प्रसादकडे गेले आणि तिथं सेलिब्रेशन त्यांनी केलं. म्हणजे एका साईडला रडायचे पण लगेच डोळे पुसून सेलिब्रेशन करायचं, ही परिस्थिती होती. तो दिवस असा होता की मला वाटतं की सर, मी नवोदयमध्ये रडतो. आम्ही म्हणजे नवोदयमध्ये रडतो म्हणजे काय, 6वीला जातो ना, छोट्या असतो, त्यामुळे तिथं रडतो. माझ्या मते 6वी नंतर मी पहिल्यांदा रडलो असेल. तो दिवस म्हणजे 19 जून 2020. रात्री अशी परिस्थिती होती की आम्ही दोघं बोलत बसलो होतो की भविष्य काय करायचं. कारण माझं ऑलरेडी रनिंग एज होतं 32, OVE झाली होती. म्हणजे लक्षात येतं तुम्हाला फॅमिली प्रेशर काय असतं, आणि हातात काहीच नाही, शून्य. बरं, वर्ष गेली आहेत, जॉब करून जमाना उलटलाय, इंजिनिअरिंग तर आठवत पण नाही. असं म्हणजे आपल्याला कोण घेणार पण नाही ना. पॉईंट काय की घेणार पण नाही कोण. तेव्हा फील झालं की यू नीड प्लॅन बी. ठीक आहे, तर तो खूप इम्पॉर्टंट असतो. मग त्यावेळेला विचार झाला की करायचं काय, सोडून द्यायचं का पुन्हा करायचं. प्रेरणा म्हटली तुला काय वाटतं ते महत्वाचं आहे. म्हणजे तिला काय वाटतंय, आमच्या घरच्यांना काय वाटतंय, सर्वांचं तेच मत होतं की तुला काय वाटतं ते महत्वाचं आहे, तू निर्णय घे. त्यावेळेला ते म्हणतात ना मनाचा आवाज, ऍक्च्युली मन वगैरे काय बोलत नसतं पण एक फिलिंग असतं. त्यावेळेला मला वाटलं की बाबा करायचं आहे का, तर मी ठरवलं एक शेवटचा अटेम्प्ट द्यायचा 100%. कारण मला माहिती होतं की UPSC मध्ये मी कुठंतरी 100% देत नव्हतो. म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस मी करत नव्हतो. सर मला बऱ्याच वेळेला म्हणायचे मस्त रायटिंग प्रॅक्टिस करा, पण मी ते नेहमी पुढे ढकलायचो. उद्या करू, अभ्यास झाल्यानंतर करतो, जसं तुम्ही करत असाल. प्रश्न सोडवायचे नाहीत, एवढं वाचतो मग प्रश्न सोडवतो. ठीक आहे, हे आपण करत राहतो. जी गोष्ट आवडत नाही ना ती पुढे ढकलतो, ती सगळ्यात मोठी चूक होती. त्यामुळे मला वाटलं की या वेळेला सगळ्या चुका, सगळे बॅरियर तोडायचे आणि एकच अटेम्प्ट द्यायचा. जे होईल, झालं तर ठीक, नाही झालं तर बाहेर. एवढं मी ठरवून म्हणलं की एकच अटेम्प्ट. आणि मी घरच्यांना सांगितलं आत्तापर्यंत तुम्ही मला बेअर केलंय, एका अटेम्प्ट पुरतं बेअर करा. त्यांची काहीच कधीच तक्रार नव्हती. ते म्हणले ठीक आहे. दुसऱ्या दिवशी उठलो, कोरोना जूनमध्ये ऑलरेडी कोरोना म्हणजे सेकंड वेव्ह जस्ट चालू व्हायच्या मार्गावरती होती. पुण्यात येण्याचा काही जास्त स्कोप वाटला नाही म्हणून मी सांगलीत एक MG हॉस्टेल आहे, महात्मा गांधी हॉस्टेल, जिथे RR पाटील
साहेब राहायचे ते, तर ते चालू होतं. तर तिथं जाऊन मी दुसऱ्या दिवशीपासून अभ्यास चालू केला. अभ्यास तर झाला नाही, पण मी जाऊन बसलो. सगळ्यात कमी मार्क असणारा विषय GS4, जिथे मला 75 मार्क आले होते, पहिल्यांदा तोच घेतला. म्हणजे ज्याची भीती जास्त तोच विषय पहिला घेऊन मी अनालिसिस करायला चालू केली. आणि तिथून मग हळूहळू मी काय केलं, अभ्यासामध्ये बिल्टअप करू गेलं. मला वाटलं आता चांगलं होईल, का तर मेन्स प्रिलिम्स होऊन जाईल सप्टेंबरमध्ये, त्यानंतर मेन्स कुठंतरी डिसेंबरमध्ये होईल आणि पुन्हा मार्चमध्ये रिझल्ट येऊन जाईल. एवढं सोपं कॅल्क्युलेशन घातलं म्हणजे 1 वर्षामध्ये आपण क्लिअर व्हायला पाहिजे. पण तसं झालं नाही. तुम्हाला आठवत असेल की उद्धव ठाकरे साहेब यायचे आणि त्यांनी म्हणायचे एक्झाम होणार नाही, एक्झाम पोस्टपोन करत आहे. अशी 4 वेळेला एक्झाम पोस्टपोन झाली, 4 वेळेला. म्हणजे अशी गोष्ट होती की एकतरी आपलं सगळंच बिघडलंय, त्यात आपण ठरवलंय की एक अटेम्प्ट द्यायचा आहे आणि तोही अटेम्प्ट आपल्याला मिळतच नाही आहे. पोस्टपोन पोस्टपोन पोस्टपोन, फ्रस्ट्रेशन. ॲक्च्युली हे फ्रस्ट्रेटिंग असतं खूप. पण तुम्हाला एक सांगतो, मी त्यावेळेला माझ्याकडे 2 ऑप्शन होते, एक तर फ्रस्ट्रेट व्हा किंवा अभ्यास करा. मी नेहमी असंच ठरवलं, फ्रस्ट्रेट जरी म्हणजे मला राग जरी आला किंवा मला वाईट जरी वाटलं तरी मी नेहमी असं ठरवलं की नाही, हे इमोशन बाजूला ठेवायचं आहे. माझा कोणता विषय कमी आहे, समजा पंचायत राज, मला त्यामध्ये माझ्याकडे नोट्स नाही आहेत, नोट्स काढा. जे नाही आहे ना ते करायला घ्या. अपॉर्च्युनिटी समजून त्याच्या नोट्स बनवा, त्या गोष्टीचं रिव्हिजन्स करा. ह्याच्यासाठी मी नेहमी तो काय केला, गोष्ट काय केली, वापरली. पण शेवटी एकदाची काय झाली की मार्चमध्ये एक्झाम झाली. पण मार्चमधली पण एक्झाम आठवत असेल तर पुन्हा पोस्टपोन झाली. जे आंदोलन केले इथं, म्हणजे कारण तो काळ असा होता की आता पोस्टपोनिंग सहन करणं शक्यच नव्हतं. पोस्टपोन झाली. मग त्यानंतर मेन्स, एकदा एक्झाम झाल्यानंतर मेन्स आली. मग आता वाटलं की आता ठीक आहे, आता सगळं चांगलं चाललंय, देव आता सगळं व्यवस्थित करेल. सगळं चांगलं चाललं होतं. पण कोरोनाची सेकंड वेव्ह आली एप्रिल मेमध्ये. त्यावेळेला मग मी 21मध्ये, त्यानंतर मी त्यावेळेला घरी होतो 2-3 महिने. बरेचशा जवळच्या लोकांची डेथ झाली. तो काळ म्हणजे विदाऊट अभ्यासाचा काळ होता, म्हणजे खूप टफ काळ होता. मी पुन्हा पुण्यात आलो. कधी आलो, जून 2022ला मी पुन्हा पुण्यात आलो आणि अभ्यास करायला लागलो. त्याच्यानंतर असं झालं की सांगलीत पूर आला. ऑगस्टच्या वेळेला सांगलीत पूर आला आणि पुराचं पाणी आमच्या घरात येतं. तर पूर आला, कळालं की घरात येतं आहे आणि घरात जाऊपर्यंत हे कळालं की घरच्या सगळ्यांना कोरोना पण झाला. तर ह्या सगळ्यांना म्हणजे ओवीसोबत घरचे सगळे 9 जण कोरोना पॉझिटिव्ह, पुराचं पाणी आमच्या दारात. आणि आता प्रश्न होता की हलवावं तर लागणार घरच्यांना, पण जायचं कुठं? का तर गावाकडे आमचं जे घर होतं गावातलं, तर तिथं जावं तर तिथं इन्फेक्शन पसरेल असं होऊ शकतं. मामाकडे जावं का नको, म्हणजे लिटरली अशी कंडिशन होती. आणि माझी जी मेन्स होती ती पुढं नोव्हेंबर म्हणजे डिसेंबरमध्ये, म्हणजे 2-3 महिन्यावरती मेन्स. एकतरी आपल्या आयुष्यातली शेवटची मेन्स आणि त्यात आपल्यासमोर हे अशा प्रकारचं संकट. म्हणजे लिटरली त्यावेळेला मला हे समजत नव्हतं की देवाला मला ही एक्झाम देऊन द्यायची आहे का नाही द्यायची आहे. पण तशाही परिस्थितीत माझे ते 10-15 दिवस वाया गेले. आणि ठीक आहे म्हटलं, वाया गेले झालं गेलं, विसरून जा. मी पुन्हा पुण्यात आलो आणि पुण्यात येऊन मी पुढचं जे काही 2.5 महिने मला भेटले तो मी म्हणजे कंटिन्युअस 2.5 महिने अभ्यास केला आहे. आणि त्याच्यानंतर मग मेन्समधले माझा जेव्हा मार्क आले तेव्हा मी सरांना येऊन भेटलो होतो की सर असे मार्क आलेत आणि म्हणजे चांगले मार्क आहेत आणि नक्कीच म्हणजे पहिला रँक येऊ शकतो असं. तर या प्रवासामध्ये म्हणजे मी सांगेन तुम्हाला की अडचणी माझ्याही जशा आल्या तशा तुमच्याही आता म्हणजे घरामध्ये अडचणी असतील, तुमच्या पर्सनल अडचणी असतील, तुम्हाला स्वतःला फेल्युअर आला असेल. पॉईंट आहे की तुम्ही त्याला कशा प्रकारे डील करता ते खूप इम्पॉर्टंट असतं. कारण काय होतं की ज्यावेळेला आपल्याला फेल्युअर येतं ना किंवा ज्यावेळेला आपला कठीण काळ असतो ना त्यावेळेला आपल्याला काही सुचत नाही आणि आपण वायबल होतो आणि त्याच्यामध्ये आपण नेहमी चुकीचे निर्णय घेतो. अशा वेळेला मी एक सल्ला देईन, जो माणूस तुमच्या जवळचा आहे, मित्र असेल, तुमचे गुरु असतील, तुमच्या घरातलं कोणी असेल, त्याच्याशी शांतपणे बोला. स्वतःहून निर्णय घेण्यापेक्षा एखाद्या माणसाशी शांतपणे बोला. तो माणूस काय म्हणतोय त्याचं ऐका आणि त्याच्यानंतरच डिसिजन घ्या. आता दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांना इथं वाटतं की नेमकी कोणती एक्झाम फोकस करावी. माझं असं पर्सनल मत आहे की 2 दगडांवरती पाय ठेवला की तोटा होतो. म्हणजे तुमची जर एक एक्झाम कंबाईन फोकस करताय किंवा राज्यसेवा फोकस करताय तर ती एक्झाम फोकस असू द्या, दुसरी एक्झाम द्या तुम्ही. पॉईंट माझा तो नाही आहे, पण एक्झामचा फोकस कुठंतरी एकावरती असायला पाहिजे, तर त्याच्यामधनं रिझल्ट शक्यता येतो. अदरवाईज काय होतं की दोन्हीकडचंही सापडत नाही आणि मग फ्रस्ट्रेशन लागतं. याची पण डेट आली आहे, त्याची पण डेट आहे, मग हे करू का ते करू, अशा प्रकारच्या गोष्टी काय होतात, व्हायला लागतात. हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचे, पेठेमध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळेला आता आमचे मित्र होते, आता तुमचेही मित्र असतील, इथं मग जेवण मिलन ह्या गोष्टी भयानक. म्हणजे आता आम्ही तर कधीतरी संकष्टीला एकदा चुकून, आम्हाला माहीतच नाही संकष्टी,
म्हणजे असं होतं की मित्रांच्या गाड्यामध्ये कधी कधी एकादशी आहे, संकष्टी आहे हेच माणूस विसरतो. आणि पहिला घास खाल्ल्यानंतर मला घरातनं फोन आला होता की आज संकष्टी आणि आज चिकन वगैरे काहीतरी खाऊ नको, आणि मी पहिला घास खाल्ला होता. तसंच ताटावरून आम्ही उठलो. म्हणजे मला सांगायचं आहे की मजा करणं हा भाग आहे, पण मला तुम्हाला खूप सिरियसली सांगायचं आहे की अभ्यासाला कॉम्प्रोमाइज करू नका. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण कॉलेजमधनं येतो आणि आपल्याला इथं एक ग्रुप भेटतो आणि पेठेचं वातावरण म्हणजे मोहित करणारं वातावरण, मग आपल्याला ते आकर्षण सहन होत नाही. आपण जेवायला जाणं असेल, मजा करणं असेल, तर ह्याच्यामध्ये आपण इतकं डुबून जातं की आपल्याला कळतच नाही की आपला अभ्यास चुकला आहे. आणि आपल्यासोबत नापास होणारे भरपूर असतात. म्हणजे समजा आपण प्री नापास झालो तर दुःख नाही होत एवढं, म्हणजे त्या दिवशी जेवायला जातो आपण, कळतंय. ॲक्च्युली दुःख व्हायला पाहिजे होतं ना की बाबा प्री नाही झाली, माझी मेन्स नाही झाली. तसं होत नाही का, आपल्या सोबतचं पण नापास असते, पलीकडचं पण नापास असते. मग सगळेजण बसून म्हणतात पेपर खराब होता रे, पेपर असा कोण प्रश्न काढतोय, असला प्रश्न काय असं. तर हे आम्हीही करायचो. म्हणजे लिटरली आम्ही जेवढे रूममेट होतो ते आम्ही कधी त्या UPSC करत होतो, आम्ही कधीही पास नाही झालो. याचं कारण होतं की आम्ही पास होण्यासाठी अभ्यासच करत नव्हतो. आमचा अभ्यास हा म्हणजे आपण त्याला काय म्हणू, जुगाड. एक्झाम आली की आम्ही जागा होणार, एक्झाम गेली की गेम ऑफ थ्रोन्स, कळतंय. गेम ऑफ थ्रोन्स आम्ही गेम ऑफ थ्रोन्स बघायचो एकत्र 7-7 जण. आणि आमची रूम होती टेरेसची. तुम्हाला मुठेश्वर गणपती मंदिर माहिती आहे का, त्याच्यात समोरची बिल्डिंग टेरेसची, ती आमची रूम. म्हणजे ठीक आहे, म्हणजे माझे मित्र वाईट नव्हते, आम्ही सगळेजण चांगलं होतं, पण आम्हाला सगळ्यांनाच कधी कळालं नाही की आपलं चुकतंय. हे आम्हाला नंतर रिअलाइज झालं, प्रत्येकाला रिअलाइज झालं. आणि ज्या वेळेला प्रत्येकाला रिअलाइज झालं ना, त्यावेळेला प्रत्येक जण सिलेक्ट झाला. म्हणजे हे पण मी तुम्हाला सांगतो, आम्ही प्रत्येक जण सिलेक्ट आहे. पण 3 वर्ष गेलेत आमचे. किती? 3 वर्ष. आम्हाला हे कळालंच नाही की आपण चुकतोय. तर तुम्ही समजा त्या फेजमध्ये असाल तर मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही थोडंसं त्याच्यावरती कंट्रोल असायला पाहिजे. मजा करा, कधीतरी रविवारी जा, नो इश्यू, पण कंट्रोल राहा. बड्डे येतात, सेलिब्रेशन येतात, भावाचा बड्डे आहे, याचा बड्डे आहे, आय एम फाईन. आय एम नॉट सेईंग यू शुड नॉट सेलिब्रेट, बट आय एम सेईंग यू शुड हॅव सम कंट्रोल ऑन इट. बिकॉज कारण काय असतं की हे काळ परत येत नाही. धार असते ना तलवारीला, धार ही पहिल्यांदाच असते सुरुवातीला. तुम्ही नवीन येता ना इथं, त्यावेळेला जोश असतोय. तुम्ही बघा, तुम्ही नवीन येता त्यावेळेला किती वेळेला अभ्यास करत असता, तुमचा फोकस अभ्यास असतो. पण जसं पेठेत जुनं होतं ना, तसं तुम्ही पुणेकर होता. मग तुमच्या दुपारच्या झोपण्याच्या वेळा फिक्स व्हायला लागतात, ठीक आहे, टाईम टेबल फिक्स व्हायला लागतं. ह्या गोष्टी होतात इथं. तर इथं चांगल्या पण गोष्टी आहेत आणि इथं थोड्या तुम्हाला ट्रॅकवरून घसरवणाऱ्या सुद्धा गोष्टी आहेत. मी एवढं सांगेन की त्या गोष्टींना थोडंसं कॉशन राहून करा. आणि शेवटचं म्हणून करा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या दोर कापणार नाही. दोर म्हणजे कसं की तुम्हाला काहीतरी बॅक ऑफ द माइंड, ही एक्झाम राहू दे, मी 24साठी प्रिपेअर करतोय, मी 25साठी प्रिपेअर करतोय, असा जर तुम्ही विचार केला ना, तर तुम्ही आधीच मैदान सोडलंय. आत्ता आधीच मैदान सोडले, असं नाही करायचं. जी एक्झाम समोर आहे तीच माझी एक्झाम आणि त्याच्यासाठीच मी प्रिपेअर करतोय, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर तो नेहमी ॲटिट्यूड तुमच्यामध्ये असला पाहिजे. त्याला आपण म्हणू की विनिंग ॲटिट्यूड, की बाबा मला हीच एक्झाम माझी आणि हीच एक्झाम मला करायची. तर हे नेहमी फोकस ठेवा. बाकी मग 24ला एक्झाम होईल का नाही तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. पोस्टपोन होईल, नाही होणार, कधी होईल, यू डोंट नो. देन व्हाय टू प्लॅन फॉर द फ्युचर? प्लॅन फॉर द प्रेझेंट. व्हॉट इज इन फ्रंट ऑफ यू. तुमच्या जे समोर आहे त्यासाठी काय करा, प्लॅन करा. जी सगळ्यात मोठी चुकी आपण काय करत असतो, ठीक आहे. बाकी तुमच्या घरामधलं अडचणी येतात, मला माहिती आहे. तुम्ही बरेच जण वेगळ्या बॅकग्राऊंडमधून येतात, मी त्यामधून आलो. घरच्या अडचणी असतात, हे अडचणी असतात. थोडंसं इमोशनली कठोर बनायचं. जास्त इमोशन्स असावेत, पण इमोशनली व्हायबल नको व्हायला. थोडंसं कठोर बनायचं. काही काही ठिकाणी आपल्याला वाटलं की एखाद्या गोष्टीपासून आपल्याला उपद्रव होतोय, त्रास होतोय, सोडून द्यायचे. नाहीतरी म्हणजे फ्रँकली सांगायचं तर इथं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड करण्याचं प्लेस नाही आहे. तुम्ही अधिकारी व्हाल, लग्न लवकर होतं. म्हणजे तुम्हाला इतके स्थळ येतात की म्हणजे मग तुम्हाला म्हणजे मुलींना चांगले स्थळ येतात, मुलांना चांगले, म्हणजे सगळ्यांना, म्हणजे एव्हरीबडी हॅज अ प्रॉस्पेक्ट. सो पॉईंट इज की तुम्ही इथं आहात आणि इथून तुम्ही प्रॉस्पेक्ट शोधतात, आणि तुम्ही इथं आहात आणि इथून प्रॉस्पेक्ट शोधतात, त्याच्यामध्ये फरक असतो. सो पॉईंट इज की इथं ज्याच्यासाठी आलाय ना ते केलं पाहिजे, माझं असं स्पष्ट मत आहे. अदरवाईज मग इथे यायचं, कारण ती चुकी मी स्वतः केलेली आहे, ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा आम्ही कॅज्युअल घ्यायचो, तर नंतर कळलं की नाही, असं करून चालत नाही. मला आठवतं एकदा मी घरामध्ये
झोपलो होतो आणि खरं म्हणजे ॲक्च्युली मी पेठत येऊन म्हणजे ॲक्च्युली अभ्यास करणं गरजेचं होतं. त्याला प्रेरणा एकदा म्हणजे लिटरली चिडली आणि ती मला म्हटले की म्हणजे ह्या शब्दात म्हटलं की तुझा बाप तिकडे टेम्पो चालवून तुला त्यांनी शिकवलं, त्यांनी तुला इथंपर्यंत आणलं आणि तू इथं झोपतोयस. म्हणजे ती गोष्ट ॲक्च्युली मला इतकी लागली कारण ते खरं होतं, ते सत्य होतं. तेव्हापासून मी ठरवलं की भाई जागा व्हायला पाहिजे, आपलं भरपूर काही चुकतंय. आणि तेव्हापासून मी काय केलं की ट्रॅक चेंज करायला चालू केलं आणि त्याच्यानंतर मी माझा ट्रॅक केला. मी कंटिन्युअस बसून इथं कॉस्मॉसच्या लायब्ररीत बसून अभ्यास केला कंटिन्युअस. कोण उठो न उठो मला त्याचा फरक नाही पडायचा. मी माझा कोपरा, एक कोपरा होता डाव्या साईडचा, सरांना माहीत असेल, तो कोपरा धरून अभ्यास केला. बाकी मागचे कोण उठून जात आहेत, बसतायत, आय वॉज नॉट केअरिंग. मला माहिती आहे माझा सिलेबस आहे, माझं एवढं आहे, तेच करायला पाहिजे. आणि मी डायरी मेंटेन करत होतो एक, म्हणजे कदाचित तुम्ही करा, तुम्हाला फायदा होईल. की बाबा मी समजा 9 वाजता जाऊन लायब्ररीत बसलो आणि समजा 9 ते 9:30 अभ्यास केला तर मी लिहायचो तिथं 9 ते 9:30. 9:30ला समजा फोन आला आणि मला खूप इम्पॉर्टंट फोन वाटला, मी उचलला आणि 15 मिनटं त्या फोनवरती गेले तर मी ते 15 मिनटं पकडायचो नाही. तर मी ॲक्च्युली किती अभ्यास केला हे मी ट्रॅक केलं आणि मला नेहमी असं जाणवलं की ॲक्च्युअल अभ्यास हा फक्त 8-9 तासांचाच होतो. जरी मी दिवसात 12 तास खुर्चीवरती बसलो तरी अभ्यास 8-9 तासांचाच होतो. ही फॅक्ट मला रिअलाइज झाली. पण 8-9 तास सुद्धा सिरियस अभ्यास इनफ आहे जर तुम्ही तो सिरियस आणि कन्सिस्टंटली करत असाल तर. त्यामुळे फक्त आव आणण्यासाठी अभ्यास करणं चांगलं नाही, तुम्हाला तोटा होईल. नंतर कुठेतरी जाऊन तुम्हाला रिअलाइज होईल आणि मग तेव्हा कळेल की आता करेक्ट करण्याची टाईम काय होते, निघून गेले. तसं अजिबात म्हणजे करू नका असं मी सांगेन. आणि म्हणजे मी इथं एक गोष्ट सांगेन की म्हणजे मी खूप साध्या बॅकग्राऊंडमधून आलेलो आहे. म्हणजे कुठलीच आपली गर्भश्रीमंती नाही, कोणच सरकारी जॉबमध्ये कधी आपल्या घरामधलं नाही. मी पहिला माणूस आहे जो सरकारी जॉबमध्ये आलो. तर एवढंच मला म्हणायचं आहे की जर तुमचा प्रयत्न असेल ना किंवा तुमचं जर ध्येय असेल ना तर त्याच्यासाठी तेवढं कष्ट करा, तुम्हाला ते भेटतं. फक्त तुमची कष्ट करण्याची आणि कन्सिस्टन्सी ठेवण्याची तयारी पाहिजे. तेच आपल्यात मिस होतं. आपण काय करतो, स्वप्न मोठी ठेवतो पण त्यासाठी तेवढं काम करत नाही. तुम्ही स्वतःला कधीतरी प्रामाणिकपणे विचारून बघा आणि जर तुम्हाला त्याचं उत्तर होय असेल की माझ्याकडून चुकतंय तर ते सुधारा. स्वतःच्या चुका मान्य करा, नक्की सुधारणा होते. बाकी कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणत नाही, ह्या गोष्टी मॅटर करत नाहीत. या जगामध्ये किती लोक आहेत, 7 बिलियनपेक्षा जास्त लोक आहेत. पुण्यामध्ये किती लोक आहेत, 50 लाखापेक्षा जास्त आहेत. इथं किती लोक आहेत, 1000पेक्षा जास्त लोक आहेत. एखाद्या माणसाचं मत तुमच्याबद्दल काय हा मॅटर नाही करत आहे. देर आर 1000 पीपल. आर यू गेटिंग माय पॉईंट? यू कांट सॅटिस्फाईड एव्हरीबडी. तुम्ही प्रत्येकाला सॅटिस्फाय करू शकत नाही. सो डू व्हॉट यू थिंक राईट. डोंट डू व्हॉट अदर्स थिंक राईट और डोंट डू व्हॉट अदर्स वॉन्ट यू टू डू. म्हणजे दुसऱ्यांना तुम्ही कसं वागायला पाहिजे किंवा तुम्ही काय करायला पाहिजे हेच ठरवण्यापेक्षा तुम्हाला काय करायला पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे ना, ते वागा. एवढंच मला याच्यामधनं सांगायचं आहे. अभ्यासापेक्षा सवय महत्त्वाची आहे. मी तुम्हाला खूप म्हणजे मनातून सांगतो, अभ्यासापेक्षा सवय महत्त्वाची आहे. पास होण्यासाठी अभ्यासापेक्षा सवय महत्त्वाची आहे. तुमच्या हॅबिट्स इम्पॉर्टंट आहे. हॅबिट्स जे मी मगाशी सगळं सांगितलं, पेठेबद्दल, बसण्याची हॅबिट, अभ्यास करण्याची हॅबिट, ते इम्पॉर्टंट आहे. हॅबिट चांगली असेल ना तर अभ्यास होतो. हॅबिट चुकत असेल ना अभ्यास होत नाही. सो फोकस ऑन युअर हॅबिट्स. हॅबिटमध्ये ॲटिट्यूड हा एक पार्ट येतो. सो तो खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यावरती लक्ष द्या. आणि मगाशी प्रेरणाने महेश सरांचा तो किस्सा सांगितलाच. मला आठवतंय सरांना पहिल्यांदा मी जेव्हा UPSC करायला आलो तेव्हा घरचं आता बॅकग्राऊंड नव्हतं, जॉब तरी सोडला होता. आणि मग मला वाटतं सरांकडं अभिजित राऊत सर जे IAS आहेत, आता नांदेडला कलेक्टर आहेत, ते आणि मी आलो होतो सरांच्याकडे. आणि मग सर नवोदयचं आहे. मग सरांना म्हटलं की सर घरची अशी परिस्थिती आहे आणि मला स्वतःचा खर्च स्वतः उचलायचा आहे, म्हणजे घरच्यांच्याकडून मागायचं नाही. मग तेव्हापासून मी नंदीपमध्ये सरांना रिक्वेस्ट केली. मग सरांनी मला पहिल्यांदा सीसॅट शिकवलं पहिल्यांदा नंदीपमध्ये. आणि मग नंतर जॉग्राफी असेल, इथिक्स असेल वगैरे घेतले. तर पहिल्यापासून सरांची म्हणजे मला साथ राहिली, कारण त्यांच्यामुळे मी घरच्यांवरती कधी इकॉनॉमिकल बर्डन झालो नाही. कारण नंदीपमध्ये काही लेक्चर्स घेऊन जे काही मानधन मला मिळत होतं त्याच्यावरती दैनंदिन खर्च भागवत होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रेरणा, कारण तिचा जो सपोर्ट होता मला त्याच्यामुळे म्हणजे मी घरामध्ये ती जसं म्हटली माझं लक्षच नसायचं काय आहे काय नाही आहे. ती एक सिंगल हँडेडली ती सगळं करत होती. आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या तिला वाटतात की माझ्यापर्यंत पोचायला नाही पाहिजेत ती कधीच पोचवत नव्हती.
ज्याने मला टेन्शन येईल, ज्याने माझी कन्सिस्टन्सी तुटेल. मला 15-15 दिवसानंतर कळायचं की असं झालंय म्हणून. म्हणजे जसं तिने मगाशी सांगितलं, खूप भाजलं होतं ओवीला. म्हणजे ती कंडिशन अशी आहे की कोणती आई असेल तर तिनं म्हणजे पहिल्यांदा त्याच्या वडिलाला बोलवून घेतलं असं. पण नाही, तिने एकट्याने जाऊन डर्मॅटॉलॉजिस्टला वगैरे दाखवलं, 15 दिवस त्यांनी ट्रीटमेंट घेतली. आणि मी 15 दिवसानंतर 1 दिवस घरी जायचो फक्त. घरी म्हणजे अकोर्डीला राहत होतो आम्ही. मी पुण्यातनं अकोर्डीला 20 किलोमीटरच्या अंतरातून कधी जायचो, 15 ते 20 दिवसातून एकदा जायचो. त्यावेळेला मला समजलं की असं झालंय. सो हा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्याच्याशिवाय मी हे करू शकलो नसतं, कारण मन शांत लागतं, अदरवाईज हे पॉसिबल नाही आहे. त्यामुळे माझ्या घरच्यांचं किंवा प्रेरणाचा मला माझ्या भाऊचा खूप सपोर्ट झालेला आहे. त्यामुळेच मी कुठेतरी कन्सिस्टंटली हा अभ्यास करू शकलो आहे, म्हणजे एवढ्या ह्याच्यानंतर. आणि आता तुमच्यामध्ये बऱ्याच जणांची वय पण जास्त झाली असतील. समजा तुम्ही यंग आहे का, म्हातारे म्हणजे माझ्यासारखे. म्हातारे म्हणजे इथं कसं आहे, 30 क्रॉस केले की तो स्पर्धा परीक्षेमध्ये ओल्ड झाला, असं धरलं जातं ना. सो पॉईंट माझा आहे की तो फरक नाही पडत. ठीक आहे, तुमचं एज काय आहे, मी जसं मगाशी म्हटलं, तुमची इच्छा आहे का, हा खूप महत्त्वाचा पॉईंट इथं आहे. आणि पण मला याच्यातून हेही सांगायचं आहे की तुम्ही माझ्या या स्टोरीमधून चुकीचा मेसेज घेऊ नका. मला इथं खूप स्पेसिफिकली सांगायचं आहे. बऱ्याच जणांना काय वाटतं की अरे हा बघा टॉपर, त्याने 6-7 वर्ष फेल्युअर बघितलं आणि तो त्याच्यानंतर पास झाला. तुम्ही मोटिवेशन घ्या, पण चुकीचा मेसेज घेऊ नका की मी 7 फेल्युअर झालं तरी चालतंय. नो, अपयश ही यशाची पायरी आहे. आय डोंट बिलीव्ह. म्हणजे तुम्ही असं म्हणाल, प्रत्येकजण, ही म्हण आहे ना, मी पण त्यात बिलीव्ह नाही करत. म्हणजे मला म्हणायचं की यश येण्यासाठी अपयश पाहायलाच पाहिजे असं नेसेसरी नाही. आपण डोक्यातच घालून घेतो की मी कदाचित यावेळेला पास नाही होणार, मी पास कधी होणार आहे, पुढच्या एक्झामला. नॉट नेसेसरी. असं का विचार करताय, आत्ताच पास होणार आहे, जे मी मगाशी म्हटलं. त्यामुळे अपयश ही यशाची पायरी असायलाच पाहिजे असं नाहीये. पहिल्याच पायरीवरती सुद्धा यश आहे, पहिल्याच पायरीवरती सुद्धा यश आहे. हा ॲटिट्यूड बदला, हा ॲटिट्यूड बदला. त्यामुळे नेहमी अपयशातनं शिकायला पाहिजे असं नाहीये, यशामधनं शिका. मी उलटं सांगतोय, कारण मी बिलीव्ह करतो. कारण अपयशामधून तुम्हाला काय कळतं, काय नाही करायला पाहिजे ते कळतं. यशामधून काय कळतं, काय करायला पाहिजे ते कळतं. सो पॉईंट इज टू फोकस ऑन सक्सेस, नॉट टू फोकस ऑन फेल्युअर. त्यामुळे जे आपलं माइंडसेट आहे ना की मला 2 अटेम्प्ट लागतील, मला 4 अटेम्प्ट लागतील एक्झामचं, मला असं वाटतंय नो, चेंज युअर ॲटिट्यूड. दिस इज द एक्झाम, दिस इज माय फर्स्ट अटेम्प्ट, आय एम गोइंग टू क्रॅक इट. हा ॲटिट्यूड ठेवा, तुम्हाला त्याचा बघा फायदा होतो. आपण पहिल्यांदाच उलटं ठरवतो. सो आपल्याला म्हणजे लिटरली सांगतो, आपल्याला शिड्या चढायच्या नाही. म्हणजे मी शिडी चढलोय म्हणून तुम्ही चढायला पाहिजे असं नाही. हा मेसेज घेऊ नका. मला या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही पहिल्या अटेम्प्टला पास होऊ शकता. व्हाय नॉट, हा प्रश्न विचारा ना, व्हाय नॉट. ठीक आहे, तर त्यामुळे तुमचं कॅलिबर जे आहे, तुमचं कॅलिबर चांगलं असतं. इथं अभ्यास जो चांगला करतो ना, त्या प्रत्येकाचं कॅलिबर चांगलं असतं. त्यामुळे ते लक्षात ठेवा. आणि दुसरा एक पार्ट आहे सर, लक. आय बिलीव्ह इन लक. तुम्ही बिलीव्ह करा न करा. कोणी त्याला 1% म्हणेल, कोणी त्याला 0.001 म्हणेल, कोणी 10% म्हणेल. व्हॉट एव्हर पर्सेंटेज यू वॉन्ट टू गिव्ह, तुम्हाला जे पर्सेंटेज द्यायचं आहे ते द्या. बट आय थिंक आफ्टर युअर हार्डवर्क सगळं करून झाल्यानंतर काही गोष्टी ह्या तुमच्याकडे चालून आल्याच पाहिजे. म्हणजे इंटरव्ह्यूला तुम्हाला कोणतं पॅनल येणार, ते पॅनल कोणते प्रश्न विचारणार, कळतंय, तुमचं उत्तर काय आणि त्याच्यामधून निघणारा प्रश्न काय, याला मी लक म्हणतो. बाकी काही नाही. माझ्या प्रिपरेशनला लक नाही म्हणत, याला मी काय म्हणतो, लक म्हणतो. ठीक आहे. त्या एक्झामच्या दिवशी तुमच्या घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला. फॉर एक्झाम्पल, तुमचा एकदम जवळच्या व्यक्तीची डेथ झाली, तुमची मेंटॅलिटी बिघडणार आहे ना, नक्कीच बिघडणार आहे. म्हणजे मला माहिती आहे की माझ्या एका मित्राच्या आईची डेथ झाली एक्झामच्या मेच्या आदल्या दिवशी. मला सांगा त्याची काय असेल मानसिक परिस्थिती, त्याचा परिणाम होणार ना त्याच्या एक्झामवरती. हे लक आहे, मी याला म्हणतो लक. ठीक आहे. सो सम थिंग्स ज्या तुमच्या कंट्रोलमध्ये नाही त्या लक आहेत. त्यामुळे ते असतं, पण ते असलं तरी 99% पेक्षा जास्त काय आहे, हार्डवर्क आहे. त्यामुळे नेहमी नशिबावरती ढकलू नका की माझं नशीब खराब आहे म्हणून नाही झालं, माझं हे खराब आहे म्हणून नाही झालं. नाही, लक त्याचा पार्ट प्ले करेल. असं म्हटलं जातं, जो नेहमी एखाद्या गोष्टीसाठी झगडत असतो ना, लक त्याला साथ देतं. जो झगडत नाही ना, लक त्याला साथ देत नाही. सो लक इज ऑन द साईड ऑफ हू ट्राईज. जो प्रयत्न करतो त्याच्या साईडनं लक असतं, जो प्रयत्न करत नाही त्याच्या साईडनं बॅड लक असतं. हे नेहमी लक्षात ठेवा. सो देर इज अ लक, बट लक सपोर्ट्स हू ट्राईज और हू परफॉर्म्स. राईट.
सो या काही गोष्टी ज्या मला तुम्हाला सांगायच्या त्या महत्त्वाच्या आहेत. पुन्हा एकदा सर तुमचं खूप खूप आभार. ज्ञानदीप परिवाराचा मी खूप खूप आभारी आहे आणि तुम्हा सर्वांचा खूप खूप आभार आहे की मला तुम्ही ऐकलं आणि माझं एवढं कौतुक केलं, मला एवढं छान तुम्ही सेलिब्रेशन केलं. सो आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. लावू का? हा, थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू व्हेरी मच सर. आपण स्पर्धा परीक्षा करणारे सगळेजण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घ्यायची की तुम्हाला काय हवंय यापेक्षा तुम्हाला काय पास करू शकतं हे तुम्ही घेणं जास्त गरजेचं आहे. या सगळ्या सारांमधलं सगळ्यात मेन गोष्ट जे आपल्याबद्दल खूप निगेटिव्हली बोललं जातं की स्पर्धा परीक्षा करायला आलं की दलदल आहे, जे निगेटिव्ह, यामागचं सगळ्यात ॲप्ट रिझन प्रमोद सरांनी सांगितलं की मला एवढे वर्ष लागले याचा अर्थ तुम्हाला लागायलाच हवे असं बिलकुल नाही आहे. याचा अर्थ काय आहे की यू शूड हॅव अ टाईम फ्रेम. आणि जेव्हा आपण टाईम फ्रेम देतो त्यास ऑटोमॅटिकली जर तुम्ही हार्डवर्क केलं, विशफुल थिंकिंग केली, तुम्ही खूप लवकर पास होता. सो हे लक्षात घेऊन तयारी करा. प्रमोद चौगुले सरांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, स्वतःचा टेलिग्राम चॅनल आहे. आम्ही जस्ट 2 दिवसांपूर्वी बसलो होतो, मी व्यंकटेश बावणे सर. व्यंकटेश सरांनी आपलं यूट्यूब हॅक झालं यूट्यूब चॅनल ज्यांनी रिकवर करून दिलं, म्हणजे त्यांचा 99% सगळ्यात मोठा वाटा व्यंकटेश सरांचा आहे. बाकी सगळ्यांनी साथ दिली. सगळ्यांचं सांगणं होतं की प्रमोद सरांनी जी जुन्या सिलेबसवालं जे रिमोट सेन्सिंगचे सिलेबस आहेत, जे तुम्ही ऑडिओ नोट्स टाकल्यात, त्या ऑडिओ नोट्समधनं प्रश्न आहेत. याचा अर्थ असा बिलकुल नाही की यू शुड रश बिहाइंड दोज नोट्स. मी तुम्हाला हे सांगतोय की तुम्हाला हे समजून घ्यायला हवं की आपल्याला त्यातनं काय मिळतंय, एखाद्या माणसाचे पर्स्पेक्टिव्स कसे चेंज होतात आणि त्यांनी जे सांगितलंय हे तुम्ही अंडरस्टँड करायला हवं. सरांचं चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे. सर त्यावरती तुम्हाला ॲक्टिव्हली गाईडसुद्धा करतात आणि परमनंट गाईड करतात. सो तुम्ही त्यावरती सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. सर मंगळवारपर्यंत आहेत. आपण अपेक्षा ठेवूया की आणखीन एखाद्या क्वेश्चन आन्सर सेशनला सर परत एकदा आपल्याला भेटण्यासाठी येतील. त्यावेळेस आपण वर्कआउट करूया की नेमकं काय करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं परत एकदा सांगतो सर, तुमच्या यशासारखं खरंच यश नाही. आता आम्ही वर बसलो होतो, मी खूपदा काय सांगतो, कारण नवोदयमध्ये ती कॉम्पिटिशन असते. प्राचार्यांच्या केबिनमध्ये एक बोर्ड असतो, त्या बोर्डवरती 10वी किंवा 12वीच्या टॉपरचं नाव असतं आणि ते नाव अमर असतं, कारण ते नाव कधीच बदलणारं नसतं. 25-30 तरी ते नाव बदलणार नसतं आणि प्रत्येकाची हौस असते की माझं नाव तिथं यावं. प्रमोद चौगुले सरांचं नाव त्या ठिकाणी होतं. UPSC एवढा प्रयत्न केला आणि मग UPSC नाही झालं तर मग काय होतं की MPSCमधनं पोस्ट मिळणार आहे, पण त्यांच्यासोबतचे खूप सगळे लोक UPSCमधनं पोस्ट होल्डर आहेत. म्हणजे जे त्यांचा ग्रुप होता, काही लोक दयानंद जगताप सोबतचे MPSCमध्ये डेप्युटी कलेक्टर आहेत, ही सगळी लोक. मग खूपदा असं चालायचं की सर आता जर आपल्याला यश मिळालं ना तर ते यश असावं की ज्याला कोणी खोडू शकणार नाही. बरोबर आहे. सो आमचा खूपदा एक वाक्य असं की जर के लूंगा, हा एक कन्सेप्ट असतो बघा, की आता घेतलं तर या टाईपचं घ्यायचं. मागच्या वर्षी ते स्टेट टॉपर आले. सो इट वॉज लाईक की हां बास आता झालं ना, आता याच्या पलीकडे काही नसणार आहे ना. एखादा IAS IPS आलाय पण तर काय आहे की हा पर्सन स्टेट टॉपर आहे, पण ज्यावेळेस तुम्ही सलग 2 वर्ष स्टेट टॉपर असता, नाव दिस इज माइलस्टोन, नथिंग बियॉन्ड दिस. याच्या अगोदर महाराष्ट्राच्या इतिहासात जे कधी काही C.D. देशमुखांचे किस्से सांगितले जातात बघा, त्यांनी असं कधी घडलंय का नाही मला माहीत नाही, पण UPSC परीक्षा द्यायला गेले मग त्यांनी सगळेच प्रश्न दिले, म्हणले चेक एनी 5. असा एक किस्सा आहे बा. ही वॉज महाराष्ट्रामधनं UPSCमधनं आतापर्यंत एकच स्टेट टॉपर आले जे C.D. देशमुख आहेत UPSCमध्ये, त्यानंतर कुणी आलं नाही. आणि आता पॅटर्न काही दिवसांनी बदलल, 2025ला बदलल. त्यानंतर रिटर्न झाल्यानंतर परत सेम पर्सन स्टेट टॉपर होणं नाही, रिटर्नमध्ये खूप कमी चान्स असतो. सो दिस विल, आपण म्हणतो ही कालातीत गोष्ट आहे जी परत कधीच घडणार नाही आहे. सो या यशासाठी सरांचं खरंच एकदा मनापासून अभिनंदन. दॅट यू हॅव सेट अ माइलस्टोन. आणि मॅडम तुमच्या संघर्षाला खरंच सलाम आहे. सो तुम्ही मुलांना परत येऊन भेटत राहावं. तर तुम्ही आज सांगितल्यानंतर असं बिलकुल वाटत नाही की तुम्ही इंजिनियर आहेत, तुम्ही शिक्षकच वाटता.
सो तुम्ही आणखीन यावं, गाईड करावं यासाठी तुमचं स्वागत आहे. आणि एवढं बोलून मी सरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपण थांबूया. चालेल. थँक्यू व्हेरी मच.